आई बाळा, आई बाहेर गेले. इतक्या रात्री? काहीतरी महत्वाचं काम असेल म्हणून गेले. तू काय खाणार आहेस सांग? कसलं काम? मलाही नाही सांगितलं, पण ज्या अर्थी इतक्या रात्री गेली आहे त्या अर्थी खूप महत्वाचं काम असेल. म्हणजे आई परत गेली आहे? सकाळी गेली होती ते आठवत आहे मला सांगून गेली होती की व्यवस्थित राहा, घरात काळजी घे, कोणी आलं तर घेऊ नकोस. मग आई परत कधी आली होती? आली असेल, परत काम आठवलं म्हणून परत गेली. मला सांगून का नाही गेली? तुम्हाला सांगून गेली होती? तशी इतक्या रात्री जाते नाही आई बाहेर. पियू बाळा, मला सांग तुला कोणत्या डिशेस येतात? आपण एकत्र करूया, चल. बाबा, तुम्ही विषय बदलताय. नाही बाळा, मी खरंच विषय नाही बदलत आहे, पण तू जास्त विचार करू नकोस. आपण बाहेरून काहीतरी मागवूया का? बाबा, माझ्याकडे बघून सांगा ना, आई कुठे गेली आहे, ती कधी येणार आहे? काय लपवताय तुम्ही माझ्यापासून? का असं करताय? बाळा, मी खरंच काही लपवत नाहीये, मी सांगेन तुला. पण आता उठ बघू तू आणि पटकन तयार हो, आपल्याला माझ्या घरी जायचंय. अहो पण मी सांगेन तुला. चल चल, उठ उठ उठ, पटकन पटकन ये, तयार होऊन ये. हा बाळा. कसला एवढा विचार करते शुभ्रा? आदिनाथ, आपण आई बाबांना सगळं लवकरात लवकर सांगायला हवं. जास्त उशीर करून चालणार नाही. मी सुद्धा तोच विचार करत होता. मग सांगून टाकूया ना. आता नको. आदिनाथ, जर त्यांच्या मनात आपल्याविषयी अविश्वास निर्माण झाला तर ते चांगलं नाही. शुभ्रा, आपण सांगूयाच नको असं म्हणणं नाहीये माझं, पण आता आपण नको सांगूया. मी आजोबांना बोलवतो, त्यांना सांगू दे. आजोबांना? हो, ही गोष्ट आपण सांगणं आणि आजोबांनी सांगणं वेगळं. शुभ्रा, जी गोष्ट आपण आई बाबांना सांगणार आहोत त्यानं त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे. आजोबा अनुभवी आहेत. आपण आई बाबांना सांगितल्यावर त्यांना धक्का बसेल. कदाचित ते आपल्यावर चिडतील की इतके दिवस ही गोष्ट त्यांच्यापासून आपण लपवून ठेवली म्हणून. पण हीच योग्य वेळ होती त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचवायची. अशा पद्धतीने आजोबा त्यांना सांगतील आणि ते लवकर त्यांना पटेल. ठीक आहे, असं असेल तर लवकरात लवकर जा. कारण एखादी गोष्ट लपवतोय असं वाटलं तर मग सगळ्याच गोष्टी लपवल्या जात आहेत असं वाटायला लागतं. कधी निघताय? मोस्टली उद्याच जाईन म्हणतो. फार उशीर करून चालणार नाही. आजोबांनाही मध्ये घडलेल्या बऱ्याच गोष्टी सांगायच्या. मामांबद्दल, तनिष्काबद्दल. तनिष्कावरून आठवलं,
काय वाटत असेल डॉक्टर सामंतांना, आणि त्यांच्यापेक्षाही त्यांची मुलगी पियू, तिचं जास्ती वाईट वाटतं. इतके दिवस तनिष्का आणि डॉक्टर सामंत त्यांचं एकमेकांशी पटत नव्हतं. त्यामुळे पियूला आईबाबांचा एकत्र असा सहवास मिळालाच नव्हता. आत्ता कुठे पियूमुळेच त्या दोघांमधले संबंध सुधारत होते आणि हे घडलं. डॉक्टर सामंत त्यांचं क्लिनिक आणि पियू या दोघांकडे कसं लक्ष देत असतील. खूप धावपळ होत असेल ना त्यांची. कसं सांभाळत असतील तिला, काय सांगत असतील, कुठे आहे तिची आई. खूप वाईट वाटतं. मला वाटतं डॉक्टर सामंतांना आपली गरज आहे. आपल्यात गैरसमज होऊ नयेत म्हणून मध्यरात्री सुद्धा ते धावून आलेत. आपण त्यांना भेटलं पाहिजे. ठीक आहे, आजच जाऊया आपण. मी आईंना सांगते, तोपर्यंत तुम्ही तयार व्हा. ठीक आहे. हॅलो विराज. मला मारून टाकायचंय ना, मारून टाक, पण ही तुझी शेवटची चूक असेल. आणि लक्षात ठेव, मला संपवलं तरी तू सुटणार नाहीयेस. मला संपवलं तरी तू सुटणार नाहीयेस. मला संपवलं तरी तू सुटणार नाहीयेस. आईचे डोळे पाहिलेस? सारखं वाटतं तिला काहीतरी सांगायचंय. तुला नाही वाटत? मला नेहमी वाटतं. जाण्यापूर्वी तिच्या मनात काय चाललंय तिने मला सांगायला हवं होतं. पूर्वी आम्हाला जरा तरी वेळ मिळायचा ग बोलायला, पण अलीकडे जॉबला जायला लागल्यापासून वेळच नाही व्हायचा, बोलणंच नाही व्हायचं आमचं. तुला असं वाटतं का तिला काही बोलायचं होतं म्हणून? तुझ्याविषयीच बोलायचं होतं. माझ्या करिअर विषयी बोलायचं असेल. काही दिवसांपूर्वी मी बोलले होते तिला की मला खूप टेन्शन येतंय, फ्रस्ट्रेशन आल्यासारखं वाटतंय म्हणून. कधी कधी खूप लहान मुलासारखा विचार येतो माझ्या मनात. वाटतं देवानी एक संधी द्यावी गेलेल्या माणसाला नंतर बोलायची. सगळ्याच कल्पना खऱ्या होतात असं नाही ना ती. लेखा, आई मला नेहमी म्हणायची, एखाद्या व्यक्तीचं चांगलं व्हावं अशी इच्छा आपण व्यक्त केली आणि त्या व्यक्तीचं चांगलं झालं ना की समजावं आपल्या इच्छाशक्तीत बळ आहे. आणि माझी खात्री आहे माझ्या इच्छाशक्तीत बळ आहे. म्हणूनच बाळवर हल्ला करणारी बाई पकडली गेली. आणि आज माझी इच्छा आहे आईला मारणाऱ्या बाईची हर चौकात धिंड निघावी.
हाल हाल होऊन मरावी ती. काय झालं ग? काय नाही, सावकाश वरती बघ. मी पाणी घेऊन. क्लिप कितीही खरी असली तरी माझा यावर विश्वास नाही. हीच माहिती जर कोणी तोंडी दिली असती ना तर फोडून काढून खरं बोलतोय का खोटं बोलतोय शोधून पण काढलं असतं. पण काय मशीनले भावना नसतात ना, स्वार्थ पण नसतो. काय करणार तुम्हीच सांगा. तिला जामीन मिळू शकतो. केस मर्डरची, त्यातून हातात पुरावा आहे. कठीण आहे, त्यातूनही तुम्ही प्रयत्न करू शकता. मी आत्ता तिला भेटू शकतो. नाही, परवानगी नसेल तर काही हरकत नाही. मी समजू शकतो, कायदा आहे त्यामुळे बंधनं असतात, नियम असतात. आणि अशा केससाठी तुमच्यासारख्या एखाद्या जबाबदार पोलीस अधिकाऱ्याला चुकीची गोष्ट करायला लागावी अशी माझी इच्छा नाही. ठीक आहे, तुम्ही फक्त तिला निरोप द्या. पियू ठीक आहे, समजावलंय मी तिला. येतो मी. थांबा डॉक्टर, भेटून घ्या तनिष्काबाईंना. या. थँक्यू. थँक्यू. नशीब काय खेळ खेळत आहे. खून करून सुद्धा सुलेखाला वकील म्हणून सोडवलं. आणि आज मी निर्दोष असूनही स्वतःसाठी काही करू शकेन का नाही माहित नाही. काय वाटलं असेल विराजला. तसंही माझ्याविषयी त्याच्या मनात संशय होताच. मी कशी आहे या गोष्टीवर आतापर्यंत शिक्कामोर्तब सुद्धा झाला असेल त्याचं. तू मी इथे येईन असं वाटलं नव्हतं ना तुला? खरंच वाटलं नव्हतं तू येशील. का? कारण पियू घरी एकटी आहे. तू तिला सोडूनही येणार नाहीस आणि इथे घेऊनही येणार नाहीस. मिस्टर अँड मिसेस शास्त्री घरी आले म्हणून मी येऊ शकलो. पण ते दोघं जण शास्त्री असूनही मला भेटायला कसे आले असा प्रश्न पडला ना तुला? पण ती माणसं चांगली आहेत, वेगळी आहेत, उगाचच आकस ठेवून वागणारी नाही आहेत. काय झालं?
कसला विचार करतेस? तुझ्या मनात माझी इमेज काय झाली असेल ना? काय विचार करत असशील माझ्याबद्दल? तुला जसं वाटतोय तसं नक्कीच नाही. मोबाईलवर जे काही शूट झालंय ते पाहू नये. तू असं कोणाला तरी मारशील हे मला पटत नाही. आणि मारायचंच असतं तर तुझ्याकडे वेगळे मार्ग आहेत. असं उघडपणे स्वतःला धोक्यात घालून एक्सपोज का करून घेशील? पण तरीही मोबाईलमध्ये जे पाहिलं त्याचा अर्थ काय? हे सगळं समजवायला आणि स्पष्ट करायला आता खूप वेळ लागेल. मी तुला आता काहीच सांगू शकत नाहीये. पण एक गोष्ट मान्य करते, आजवर इतरांच्या मनाचा अचूक वेध घ्यायचे धडे दिले मी, पण ते स्वतःवरही उलटू शकतात याचा विचारच नाही केला. आपण ज्या वाटेवर चालत असतो त्या वाटेवर धोका आहे हे कळल्याशिवाय विश्वास बसत नाही. आणि एकदा का विश्वास बसला की वाट बदलते. या बाबतीत माझ्याकडून तुला किती मदत होईल ते मला माहित नाही तनिष्का. पण एकच सांगतो, मी तुझ्या बरोबर आहे. येतो मी. औषधाचा डबा कुठे ठेवला कोणाला माहिती? औषध वंश कुठे बाहेर चालला? गरजेच्या वेळेला कळतं आपलं कोण परक कोण. अहो म्हणजे काल तू आली नाहीस, पूनम वाट बघत होती. मला जरा ठीक आहे ग, कामं असतात, सगळ्यांना कामं असतात वहिनी. पण शुभ्रा होती ना घरामध्ये. नाही, काम आहेत म्हणून नाही आले. जाऊ दे ग, गेलेला दिवस परत येतो का? मला थोडं बरं नव्हतं वाटत. माझं सुद्धा डोकं कलकलत होतं, अगदी खूप डोकं कलकलत होतं. पण म्हटलं पूनम तिकडे एकटी आहे, आपण नाही गेलो तर कोण जाणार तिकडे? आपल्याशिवाय त्या दोघींना कोणी आहे का? आज बरं वाटतंय वाटतं. वंश बरं वाटत नाही. जाऊ दे, आता मी निघालीये. तू येतेस का? तुम्ही तिथे राहणार आहात? बघते, तिथली परिस्थिती आधी बघते आणि मग काय ते ठरवते. अगं दोघींची आई गेली. आई वडीलधारी माणसं जवळ असली ना तर आधार वाटतो. अगं त्यात सुलेखा सुद्धा आजारी पडलेली आहे. मी काय म्हणते, आधी येईपर्यंत थांबा ना, तो आला की मग त्या. कशाला? मी आपली जाते माझी एकटी. कोणाला मदत करायला मला कोणाच्या परवानगीची गरज नाही आणि मदतीची सुद्धा गरज नाही. कळलं? कर कर, तू आराम कर. हो झाल्या गप्पा? अगदी पोटभर. पिऊ त्यांना काय हवं नको विचारलंस का? आम्ही एकमेकांना सांगितलं आणि एक नवीन डिश करून खाल्ली सुद्धा. बाबा खूप मजा आली आम्हाला. आम्ही गप्पा मारल्या, खेळलो, फार मजा केली. तुम्ही दमला असाल ना? मी सगळ्यांसाठी थंडगार ज्यूस आणते. आलीच. गुड गर्ल. थँक्स. थँक्स अ लॉट मिस्टर शास्त्री.